नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी चॉकलेट केक बनवणार आहे. त्या डब्याला मी सुरुवातीला खाली तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने बटर पेपर ठेवत आहे, जेणेकरून आपण जो केक बनवणार आहे तो खाली डब्याला चिकटणार नाही. जर बटर पेपर नसेल ना तर आपण याच्यावरती तेल टाकलं आहे ना त्याच्यावरती थोडासा मैदा शिंपडायचा आहे, म्हणजे केक खाली चिकटणार नाही. आता आपण चॉकलेट केक बनवण्यासाठीचं बॅटर बनवणार आहे. त्यासाठी इथे मी मेजरिंग कपने बरोबर अर्धा कप दही टाकलेला आहे. 1/4 कप इथे मी तेल टाकलेलं आहे. तेलाऐवजी बटर टाकलं तरीही चालू शकेल. इथे मी व्हॅनिला इसेन्सचे 5-6 थेंब टाकलेले आहेत. व्हॅनिला इसेन्स नसेल, नाही टाकलं तरीही चालू शकेल. आता आपल्याला ही सर्व साहित्य व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहेत. सर्व साहित्याची कन्सिस्टन्सी वेगवेगळी असते, त्यामुळे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि अशा पद्धतीने छान आपण स्मूथ अशी याची कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपण अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं निम्मच दूध मी सुरुवातीला टाकत आहे. एकदम सर्व दूध टाकायचं नाही. आता दूधही आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यानंतर आपण काय करायचं आहे, जे सुके पीठ आहेत ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे. चाळण ठेवायची आणि चाळण ठेवली म्हणजे काय होतं, आपण ही जी पीठं टाकणार आहे ना ती चाळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या बॅटर व्यवस्थित स्मूथ तयार होतं. इथे मी मैद्यापासून केक बनवणार नाही, तर आज अगदी हेल्दी असा गव्हाच्या पिठापासून चॉकलेट केक बनवणार आहे. इथे मी मेजरिंग कपने बरोबर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप पिठी साखर घेतलेली आहे. केक जर टेस्टी बनवायचा असेल ना त्याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकायची आहे. त्यानंतर 3 टीस्पून इथे मी कोको पावडर टाकलेली आहे. याने या केकची टेस्ट आहे ना ती अगदी टेस्टी होते किंवा चॉकलेटसारखी लागते. आता आपल्याला ही सर्व जी पिठं आहेत ना ती छान अशी चाळून घ्यायची आहे. कारण तर काय होतं, जर आपण ही पिठं चाळली नाही ना तर केकच्या बॅटरमध्ये खूप जास्त गाठी किंवा गुठळ्या होतात आणि इथे मी आजचा केक मैद्यापासून बनवणार नाही, त्यामुळे आपण जर हा लहान मुलांना जरी दिला ना तर तो हेल्दी केक असल्यामुळे मुलांना पण आपण हा केक देऊ शकतो. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने सर्व पिठं चाळून घेतल्यानंतर इथे मी 1 चिमूट मीठ टाकलेलं आहे. कोणताही गोड पदार्थ बनवत असेल ना तर त्याच्यामध्ये असं 1 चिमूट मीठ टाकायचं, म्हणजे तो पदार्थ अधिक जास्त टेस्टी होतो. एकाच डायरेक्शनने असं हलवत राहायचं आहे. इथे आता बघू शकता हे जे बॅटर आहे ना ते खूप जास्त घट्ट वाटत आहे, त्यामुळे जे निम्म दूध शिल्लक होतं ना ते पूर्ण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आणि जर अजून गरज लागलं तर आपण अजून दूध टाकायचं आहे. याच्यामध्ये जे दूध टाकलेलं आहे ना ते गरम करून त्यानंतर हे नॉर्मल टेम्परेचरचं दूध घेतलेलं आहे. तर बघू शकता पुन्हा दूध टाकून मिक्स केलेलं आहे, तरीसुद्धा मला हे बॅटर घट्ट वाटत आहे. त्यामुळे मी पुन्हा त्याच अर्धा कपाचं जे मेजर असतं ना त्याने बरोबर अर्धा कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यातलं थोडंसं दूध टाकलेलं आहे. असं आपल्याला थोडं थोडंसं दूध आवश्यकतेनुसार टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही, नाहीतर बॅटर आपलं पातळ जास्त होऊ शकतं. इथे बघू शकता यानंतर इथे आपली ही बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. याच्यापेक्षा जास्त पातळ करायचं नाही किंवा घट्टही करायचं नाही. हे जे बॅटर आहे ना ते अगदी स्मूथ असायला हवे आहे, याच्यामध्ये गाठी किंवा गुठळ्या नको आहेत. तर इथे मी नंतर अर्धा कप दूध घेतलेलं होतं ना त्याच्यामधलं बरोबर इथे मी 2 टेबलस्पून दूध वापरलेलं आहे, म्हणजे बरोबर अर्धा कप आणि वरून 2 टेबलस्पून दूध वापरलेलं आहे. त्यानंतर मी 1 टीस्पून बेकिंग पावडर टाकलेली आहे आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा टाकलेला आहे. आता हे ॲक्टिवेट करण्यासाठी याच्यावरून थोडंसं दूध टाकायचं आहे, म्हणजे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर ॲक्टिवेट होते. आणि आता आपल्याला हा बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर छान असं बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे. आता ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला फास्ट करायची आहे. व्यवस्थित बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स झालं पाहिजे. त्याचबरोबर ओव्हर मिक्स किंवा जास्तही याला मिक्स करत बसायचं नाही. तर इथून पुढं जी प्रोसेस आहे ना ती अगदी आपण फास्ट करायची आहे. आणि केक बनवताना आपण नेहमी मेजरिंगचे जे कप आणि
टीस्पून किंवा टेबलस्पून असतात ना, तेच वापरायचे, म्हणजे आपला केकही अगदी परफेक्ट बनतो. आता इथे बॅटर तयार झाल्यानंतर पण तयार करून घेतलेला टीन आहे ना, त्याच्यामध्ये हे पूर्णपणे बॅटर टाकायचं आहे आणि इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. त्यानंतर अशा पद्धतीने टॅप करायचं, म्हणजे याच्यामध्ये हवा असेल ना तर ती बाहेर येते. त्यानंतर इकडे मी पहिल्यांदाच काय केलेलं होतं, इकडे कढईमध्ये थोडंसं मीठ टाकून त्याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं आणि 10 मिनिटे छान प्रीहीट करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने इथे मी ताट झाकून घेत आहे. जे कढईवरती अगदी पॅक बसेल ना तेच याच्यावरती झाकायचं आहे आणि 40 मिनिटे कमी गॅसवरती मी हा चॉकलेट केक बेक करून घेणार आहे. आणि 40 मिनिटानंतर इथे बघू शकता आपला केक अगदी छान असा बेक झालेला आहे. याच्यामध्ये टूथपिक टाकून पाहिलेलं आहे तर अगदी क्लीन टूथपिक निघालेली आहे, म्हणजे आपला केक आहे ना तो अगदी छान असा बेक झालेला आहे. आणि आता हा केक पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे. त्यानंतर हा केक आपण काढून घ्यायचा आहे. त्याच्या अगोदर अशा पद्धतीने साईडने आपण चाकूने हा मोकळा करून घ्यायचा, म्हणजे आपला केक अगदी परफेक्ट निघतो. इथे बघू शकता केकचं कलरही छान आलेला आहे आणि अगदी स्पॉन्जी दिसत आहे. आणि इथे मी अशा पद्धतीने हा केक एका प्लेटवरती काढून घेत आहे. तर बघू शकता आपला चॉकलेट केक अगदी टेस्टी आणि कलरही छान आलेला आहे, अगदी परफेक्ट याला जाळीही आलेली आहे. तुम्हाला या चॉकलेट केकवरून आयसिंग करायचं असेल आणि डेकोरेशन करायचं असेल तरीही करू शकता. मी हा चॉकलेट केकवरती काही डेकोरेशन करणार नाही. आता हा चॉकलेट केक मी छान असा कट करून दाखवत आहे. बघू शकता अगदी स्पॉन्जी दिसत आहे आणि याला आतून छान अशी जाळीही आलेली आहे. तुम्हीही या क्रिसमसला तुमच्या मुलांना अशा पद्धतीने हेल्दी चॉकलेट केक बनवून द्या, म्हणजे मुलंही खुश होतील. बघू शकता अगदी जाळीदार आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.